नमस्कार. मी अमृतराज सूर्यकांत माने देशमुख. BJP पक्षाने मला ही उमेदवारी दिलेली आहे. ती उमेदवारी मी निश्चित चांगल्या पद्धतीनं पार पाडील. मी रामभाऊंचं आणि जयभाऊ गोरेंचं प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला ही उमेदवारी साठी योग्य समजल्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. निश्चित त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन. माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख सध्या नाराज आहेत, त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? मी आता वेळापूर गावामध्ये BJP पक्षामध्ये गेल्या 7-8 महिन्यात मी बाजूला झालो आहे. BJP पक्षात आलो आहे मी. त्याच्या आधी आम्ही एकत्रच काम करत होतो आणि ते माझे सहकारीच आहेत. म्हणजे प्रत्येक इलेक्शन आम्ही ग्रामपंचायत असू द्या, सोसायटी असू द्या, सगळे इलेक्शन आम्ही दोघं मिळून एकत्र लढलो आहे. निश्चितच आम्ही एकत्र लढलो आहे, त्यामुळं आम्हाला त्याचा म्हणजे त्यांना तिकीट नाही दिलं किंवा ह्याच्याबद्दल नाराजी साहजिक आहे. ते नाराज असतीलच आणि त्याचा फायदा मला होणारच. जनतेनेच मला उमेदवारी दिलेली आहे. त्याचा प्रतिसाद निश्चितच माझ्या बाबतीत चांगला आहे आणि मला खात्री आहे की जनता मला भरघोस मताने निवडून देईल. तर वेळापूर पंचायत समिती गण हा खुल्या वर्गासाठी राखीव होता, परंतु विद्यमान आमदारांच्या धर्मपत्नी विमल जानकर या वेळापूर गावच्या सरपंच त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. फोनशिरसमधून देखील त्यांचा अर्ज आहे. दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या मुलाचा अर्ज आहे. याकडे आपण कसं बघता? प्रथम आपल्याला तर माहितीच, एक तर जात चोर, तर दुसरी गोष्ट आता ही अजून जात चोर बरोबर ओपनमध्ये सुद्धा आले. त्यामुळे ओपनच्या लोकांनी आणि इतर कास्टच्या लोकांनी त्यांना चांगलाच सडीतोड उत्तर द्यावं मतातून आणि त्यांचा पराभव करावा. आपल्या गणातील मतदारांना आपण आव्हान काय कराल? आव्हानात एकच आहे, मी माझ्या वडिलांच्या विचाराने जनतेची सेवा करील. वडिलांप्रमाणेच प्रामाणिकपणे आपली कामे करील आणि कोणत्याही कामात कसूर करणार नाही. जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून जनतेची सेवा करील.